नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांचे अविरते चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका पवित्र आणि ऐतिहासिक तीर्थस्थळाची माहिती जाणून घेणार आहोत, जे दत्तभक्तांसाठी श्रद्धेचे प्रमुख स्थान आहे. श्री क्षेत्र गाणगापूर येथील दत्तगुरूंचे महत्त्व आणि इथल्या आध्यात्मिक वातावरणाची माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गाणगापूरचे महात्म्य श्री गुरुचरित्रात पुढील प्रमाणे वर्णन केले आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती, गाणगा ग्रामी असे ख्याती, जे जाती तया स्थाना, तात्काळ होती मनोकामना, काही न करो हो अनुमाना, प्रत्यक्ष देव तेथे असे. गाणगापूर ग्रामी श्री दत्तगुरू म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे. कोटी भाविकांचे श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वतः गुरु नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे. गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षापासून कमी झालेले नाही, उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्त रूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात, असा अनुभव आहे. श्री क्षेत्र गाणगापूर दर्शन. गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी 22 ते 23 वर्ष वास्तव्य केले. या संपूर्ण क्षेत्रामध्ये संगमस्थान म्हणजेच भीमा व अमरजा नदी संगम, निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा आणि निर्गुण पादुका महात्म्य आहे. या दिव्य स्थानाचे दर्शन भाविकांना होते. तसेच कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात. त्यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात. कल्लेश्वर हे मुक्तिस्थान आहे, असा ऐतिहासिक महिमा आहे. गाणगापूर येथील भीमा व अमरजा संगमस्थान. भीमा व अमरजा या दिव्य पवित्र 2 नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तिपीठावर झाला आहे. हा संगम निर्गुण मठापासून 2 ते 3 किलोमीटर आहे. या संगमस्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती नित्य स्नान करत असत. या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे. या संगमात स्नान केल्याने भाविकांची अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच, हे मात्र निश्चित. निर्गुण मठाच्या पादुका दर्शनाअगोदर भाविक संगमावर स्नान करतात. पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते. गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्य वास आहे. ही अष्टतीर्थे पुढील प्रमाणे होत: 1. षटकुल तीर्थ, 2. नृसिंह तीर्थ, 3. भागीरथी तीर्थ, 4. पापविनाशी तीर्थ, 5. कोटी तीर्थ, 6. रुद्रपाद तीर्थ, 7. चक्रेश्वर तीर्थ आणि 8. मन्मथ तीर्थ. भागीरथी तीर्थालाच काशीकुंड असे म्हणतात. एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकरांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले. त्या भक्ताच्या इच्छेने महादेवांनी काशीची गंगा तिथे आणली. श्री पापविनाशी तीर्थावर श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना श्रींचे साक्षात दर्शन घडले होते. याच तीर्थावर श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या भगिनीला म्हणजेच रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले होते. त्यामुळे तिची कुष्ठादी पापे नाहीशी झाली. श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनांसाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केली. तो पुण्यपावन दिवस होता नरक चतुर्दशीचा. याबाबत सविस्तर माहिती श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात 49व्या अध्यायात आली आहे. गाणगापूर येथील भस्माचा डोंगर. भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचे एक विशेष महत्त्व आहे. या भूमीमध्ये अनेक ऋषीमुनींनी केलेली तपसाधना, यामुळे या तपोभूमीतील विभूती अनेक भाविक घरी घेऊन जातात. त्याचप्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथील पाषाणाद्वारे रचना तयार करायची एक पद्धत येथे प्रचलित आहे. श्री क्षेत्र गाणगापूरचे भस्म प्रसिद्ध आहे. हे भस्म हाच तिथला मुख्य गुरुप्रसाद असतो. हजारो वर्षापासून ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात या ठिकाणी भगवान परशुरामांनी मोठमोठाले यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते. त्याच यज्ञातील विभूती साचून तिथे भस्माची एक प्रचंड टेकडीच निर्माण झालेली होती. आजपर्यंत लक्षावधी श्री दत्तभक्तांनी या भस्म टेकडीतून पवित्र भस्म नेले आहे. श्री क्षेत्र गाणगापूरच्या भस्माने पिशाच्च बाधा हटते, दृष्टीबाधा नाहीशी होते, रोगराई नाहीशी होते.
हे भस्म संकटनाशक व दुरितहारक आहे. परमार्थिक साधकाच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात, तर संन्यासी वृंद भस्मस्नानासाठी याच भस्माचा उपयोग करतात. गाणगापूर येथील निर्गुण पादुका. दिव्य निर्गुण पादुका म्हणजेच साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नृसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्यानंतर सर्व भक्तांना या पादुकास्थळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले. गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात. कुठलाही पाणी स्पर्श नाही. या पादुका चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटात ठेवलेल्या असतात. संपुटातून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहीत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झाकणे काढून आतच लेपनविधी होतो आणि अन्य पंचोपचारांसाठी ताम्हनात उदक सोडले जाते. श्री क्षेत्र गाणगापूरला दत्तभक्तांचे पंढरपूर म्हटले जाते. येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात. हे स्थान अत्यंत जाज्वल्य आहे. या जागृत स्थानात सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते. भगवान श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल 23 वर्ष वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या. निर्गुण पादुकांच्या द्वारे इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे. गाणगापूर येथील कल्लेश्वर तीर्थ. श्री गाणगापूर क्षेत्राच्या पूर्व भागात श्री कल्लेश्वर मंदिर आहे. हे जागृत शिवालय म्हणून प्रसिद्ध आहे. इथला पुजारी नरकेसरी हा कल्लेश्वर शिवाय अन्य कोणाला मानत नसे. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला इथे अद्वैताचा साक्षात्कार घडविला. श्री क्षेत्र गाणगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते, पारलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची नेहमीच गर्दी असते. वसती राणी संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गाणगापुरासी माध्यान काळी परियेसा असा श्री गुरुचरित्रात उल्लेख आहे. दररोज दुपारी 12 ते 12:30च्या सुमारास श्री महाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात. परंतु साक्षात परमेश्वराचाच अवतार असल्यामुळे ते कोणाच्या रूपाने येऊन भक्तांची परीक्षा पाहतील हे आपण आपल्या मानवी अपूर्णत्वाने ओळखू शकत नाही. म्हणूनच या ठिकाणी येणारे दत्तभक्त यथाशक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात. श्री दत्त महाराजांच्या दरबारात 5 घरची भिक्षा मागून प्रसाद ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते. श्री क्षेत्र गाणगापूर म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींची लीलभूमी. अनेक भक्तांची दुःखे संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी इथे केले. त्यामुळेच या क्षेत्राला एक आगळे महत्त्व आलेले आहे. भीमा अमरच्या संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. गाणगापूरचा परिसरही श्री क्षेत्र नरसोबावाडीप्रमाणे नितांत रमणीय आहे. तर मंडळी, श्री क्षेत्र गाणगापूर हे श्रद्धा आणि भक्तीचा संगम आहे, जेथे भक्तांना दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव येतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.